कबूलवर टीका ठरणार देशद्रोह, राज्याच्या गृह विभागानं काढला फतवा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वाद पेटण्याची शक्यता। शीना बोरा आणि राहुलचे संबंध प्रगतीच्या आड येत असल्यानंच शीनाला संपवलं, इंद्राणी मुखर्जीनं केलं कबूल। बॉलिवूडचा विलन रणजीतच्या पेणमधल्या फार्म हाऊसवर 30 वर्षांपूर्वी सापडले होते 6 मृतदेह, गूढ न उकललेल्या घटनेची होणार पुन्हा चौकशी। मराठवाड्यानंतर आज मुख्यमंत्री अहमदनगरच्या दुष्काळी दौऱ्यावर, तर शरद पवारही साताऱ्यात दुष्काळाची करणार पाहणी। 2 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार देऊ न शकलेल्या नागपूर महानगरपालिकेकडे पैसे आले तरी कुठून, पूर्णत्व समारोहासाठी करणार 50 लाखांची उधळपट्टी। शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रत्येकानं आठवड्याला थोडा वेळ काढावा, मोदींचं आवाहन। संघ आणि भाजप बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, सरकारची धोरणं आणि उपक्रमांविषयी देणार माहिती। वन रँक वन पेन्शनवर येत्या 2 दिवसात निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती। एकमत झालं नसलं तरी सरकार एकतर्फी निर्णय जाहीर करणार का, याकडे लक्ष। तुर्कस्तानच्या किनाऱ्यावरून युरोपमध्ये स्थलांतर करणाऱ्यांच्या वेदना आल्या जगासमोर, बुडालेल्या 12 जणांपैकी लहानग्याचा सापडला मृतदेह। तू हिरे आणि वेलकम बॅक आज बॉक्स ऑफिसमध्ये झळकले, नाना आणि अनिल कपूरची केमिस्ट्री पाहायला प्रेक्षक पुन्हा उत्सुक।